पुन्हा आपण जाऊया चंद्रपूर मधल्या बातमीकडे। चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर तर ठाकरे गटाचा उपमहापौर आता विराजमान झालेत। भाजपच्या संगीता खांडेकर चंद्रपूरच्या महापौरपदी तर ठाकरेंचे प्रशांत दानव यांची उपमहापौरपदी निवड झाली। चंद्रपूरच्या सत्तेमध्ये ठाकरे गटाने भाजपला साथ दिल्याचं पाहायला मिळालं। हा विजय मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा आहे। त्यांनी जे आमच्यावरती विश्वास दाखवला, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, स्थानिकची निवडणूक आहे, याच्यामध्ये तुम्ही आम्हाला पूर्ण अधिकार दिला। त्या अधिकारामध्ये हा जो विजय झाला हा निश्चितच त्यांचा विजय आहे। उद्या स्टँडिंग कमिटी चेअरमॅन हे सुद्धा उभाटाचं असणार आहे, 6 वर्षांनी महापौर हे सुद्धा उभाटाचं असणार आहे। त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी आणि आम्ही जो स्थानिक पातळीवर चंद्रपूरच्या विकासासाठी निर्णय घेतला, आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार असू द्या, जोरगे साहेब असू द्या, त्या देवराभाऊ बोंगडे, आम्ही सगळे मिळून चंद्रपूरच्या विकासासाठी प्रयत्न करू। पार्टीने संधी दिली, या यशाचे श्रेय आमचे सुधीर भाऊ, किशोर भाऊ आणि हंसराज भैया यांना सुद्धा देत आहे। आमचे उभाट्याचे संदीप भाऊ गिरे यांना सुद्धा देते। आज या शहराच्या विकासासाठी मी सगळं प्रयत्न करेन आणि भारतीय जनता पार्टी कसा विकास हो याकडे मी जास्त लक्ष देणार। चंद्रपूरमध्ये आज एक वेगळं राजकीय समीकरण पाहायला मिळालं, त्यामुळे राज्यभरात त्याची चर्चा झाली। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांच्याकडून। अनवर, एक वेगळं समीकरण यावेळी पाहायला मिळालं, कारण ठाकरे पक्षाने भाजपला पाठिंबा दिला। खरं तर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी म्हटलं होतं की आम्ही भाजपला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही, मात्र तिथल्या स्थानिक नेत्यांनी आता तिथे पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे स्थानिक नेत्यांवर आता काही पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी कारवाई होणार आहे का? नक्कीच आपण बघितलं की भाजपला उभाटानं पाठिंबा दिलेला आहे, परंतु जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासोबत आपण झालेलं आहे, ते म्हणाले आहे की उद्धव ठाकरे यांनाच आम्हाला निवडणूक आहे, तुम्ही आपलं योग्य नक्कीच अनवर, त्यामुळे आता पुढे चंद्रपुरात काय होतं आणि वरिष्ठ नेते काही वेगळा निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी। तर भाजपच्या संगीता खांडेकर चंद्रपूरच्या महापौरपदी आहेत, तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांची उपमहापौरपदी निवड झाली। एक वेगळं राजकीय समीकरण चंद्रपूरमध्ये पाहायला मिळालं।